स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 6 मेला आपण पाहणार आहोत की काव्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सगळेजण झोपायला जातात. नंदिनी, काव्या आणि जीवा आणि पार्थ एकत्र झोपतात. यानंतर मग सकाळी नंदिनी पार्थसाठी डबा घेऊन येते. नंदिनी आणि पार्थ काव्या आणि जीवाच्या हट्टी स्वभावाबद्दल बोलत असतात. नंदिनी पार्थला म्हणते की जीवा हल्ली घरीच असतात, त्यांना तुम्ही ऑफिसमध्ये यायला सांगा. तर यावर पार्थ म्हणतो की याची मी सोय केलीये. जीवाच्या फोन खाली एक पत्र लिहिलंय, ते वाचून तो नक्की ऑफिसला येईल. तर इकडे जीवा ते पत्र वाचत असतो. यामध्ये, जीवा तू काल रूम मध्ये आलास, बरं वाटलं. आपले जुने दिवस आठवले. आजपासून प्लीज तू ऑफिसला ये, असं पार्थने लिहिलं होतं. तर इकडे पार्थ ऑफिसला जात असताना तो रम्याला म्हणतो की घाईघाईत चल, आपल्याला उशीर झालाय. रम्या त्याला विचारते की आज काव्या येणार नाही का? तर यावर पार्थ घाईघाईत निघून जात असताना म्हणतो की काव्या झोपली आहे, आपण लवकर निघूया. इतक्यात तिथे नंदिनी येते. रम्या नंदिनीला पाहताच म्हणते की काय ग नंदिनी, काव्या अजून झोपलीये? बरं, तिला झोपू दे, कारण आता मी माझ्या पार्थला मिळवणारच आहे. यावर रम्याचं बोलणं ऐकून नंदिनी हसते. रम्या म्हणते की हसू नकोस, तुझ्या नाकावर टिचून तुझ्या बहिणीचा नवरा घेऊन जाणार आहे मी, तेव्हा सुद्धा अशीच बघत बस. यावर नंदिनी रम्याला म्हणते की मी नंदिनी आहे, मी बोलून नाही तर करून दाखवते. हे ऐकताच रम्या तिथून रागाने निघून जाते. इतक्यात नंदिनीच्या लक्षात येतं की पार्थ डब्बा विसरलाय. तर इकडे जीवा त्याच्या खोलीत येऊन पाहतो तर काव्या झोपलेली असते. तो विचार करतो की आपण काव्याकडे जावावं, तिची विचारपूस करावी. पण इतक्यात काव्याला जाग येते. जीवा तिची विचारपूस करतो. यावर काव्या त्याला भाऊक होऊन सांगते की काल रात्री मला तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसलं, पण तू तर माझ्या ताईसोबत खुश असतोस. यावर जीवा रागाने म्हणतो की मी आता माझा आणि नंदिनीचा एक नवीन फोटो काढून इथे लावणार आहे. आमची खोली आहे, हा आमचा संसार आहे, आम्ही काय करायचं ते आमचं आम्ही बघतो. इतक्यात तिथे नंदिनी येते आणि काव्या मग तिथून रडत रडत निघून जाते. तर जीवा नंदिनीला म्हणतो की मी आजपासून ऑफिसला जाणार आहे. जीवाचं हे बोलणं ऐकताच नंदिनी खुश होते. त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी काव्या आणि पार्थला एकत्र आणण्यासाठी एक प्लॅन करते. पार्थचा उपवास म्हणून काव्या त्याच्यासाठी डब्बा घेऊन जाते. त्यामुळे आता दोघांमध्ये प्रेम खुलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का, हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.